वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की खरी यूट्यूबची पॉवर काय आहे. या व्हिडिओमध्ये मी ती कमाई सांगणार आहे तुम्हाला की जी कमाई मला झाली आहे फक्त ॲडसेन्सच्या द्वारे. किती कमाई झाली आहे आणि किती मोठी रक्कम आहे तुम्ही ऐकून थक्क होणार आहात. ठीक आहे, यूट्यूबची खरी पॉवर काय आहे आणि जर तुम्ही चॅनलवर व्यवस्थित काम केलं तर तुमच्या चॅनलपासून तुम्ही किती पैसे कमवू शकता याचा तुम्ही अंदाज सुद्धा लावू शकत नाही. ठीक आहे, आता मी माझी स्वतःची कमाई दाखवणार आहे तुम्हाला. मी ज्यावेळेस आता मला जवळपास यूट्यूबवर 4-5 वर्ष होत आहेत आणि जवळपास मी मागच्या काही दिवसापासून म्हणजे आता जवळपास रेग्युलरली माझे 3-4 चॅनल आहे. 3-4 चॅनल मॉनिटाईज आहे माझे. 3 चॅनल मॉनिटाईज आहे आणि तिन्ही चॅनलपासून मी अर्न करतोय. किशोर झगरे ऑफिशियल, किशोर झगरे आणि किशोर झगरे ब्लॉग्स. आता मला हे सांगायचं की 2023 मध्ये तर मी न्यू होतो. ठीक आहे, नवीन होतो. नवीन असताना 2023 मध्ये असा काही फेज होता किंवा मी ते 4 महिने बघितले की तिथे ग्राफ जो आहे खूप वर गेलाय आणि नंतर माझी कमाई दररोज जी आहे वाढत होती. ठीक आहे, आता मी तुम्हाला माझ्या YT स्टुडिओमध्ये घेऊन जाणार आहे, ते सुद्धा ॲडव्हान्स मोडमध्ये. म्हणजे थोडक्यात गुगल क्रोममध्ये मी माझं चॅनल ओपन केलंय आणि मी आता त्या डेटवर जाणार ज्या डेटवर मला जास्त कमाई झाली होती 2023 मध्ये. फक्त पुढची दाखवणार नाही मी, फक्त 2023 ची दाखवणार आहे. ठीक आहे, चला चालायचंय. बघायची रक्कम किती आहे. ठीक आहे, आता बघा सगळ्यात अगोदर इथे आपण रेकॉर्डर जे आहे ऑन करूया, कारण की तुम्हाला ही रक्कम दिसली पाहिजे इथे. तर मी इथे रेकॉर्डर ऑन करतोय, तुम्हाला ती सगळी रक्कम जी आहे इथे दिसेल. ठीक आहे, बघा आता इथे रेकॉर्डर ऑन झालंय. ओके, आपण कशामध्ये जाणार आहोत, आपण जाणार आहोत गुगल क्रोममध्ये. मी चॅनल ओपन करून ठेवलंय. ठीक आहे, आता इथे जे आहे तुम्हाला एकूण तुम्ही व्ह्यूज बघा. फक्त व्ह्यूज किती आहे, व्ह्यूज आहे 1 CR, 1 करोड व्ह्यूज आहे. 5 लाख वॉच टाइम आहे. वॉच टाइम किती असतो आपल्या चॅनलसाठी, किती लागणार असतो, 4000 घंट्याचा वॉच टाइम लागतो फक्त आपल्याला. माझं 5 लाख वॉच टाइम आहे. ठीक आहे, सबस्क्रायबर किती आहे, 41,000. ठीक आहे, आणि पुढची अर्निंग जी आहे ती कितीतरी डॉलरमध्ये आहे, $3,245. 3-4 लाखाच्या आसपास ही रक्कम आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला सरप्राईज दाखवतो. ठीक आहे, थोडं फक्त 2023चं एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, इथे त्यांनी सांगितलंय की तुम्ही आता जे आहे तुम्ही कस्टम करू शकता. तुम्हाला एखाद्या महिन्यातली कमाई बघायची असेल तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतोय मला बघायची कोणती, 1 फेब्रुवारी 2023, 1 फेब्रुवारी 2023 ते कोणती घेऊ आपण, 31 मे 2023. फक्त 4 महिन्याची पाहू आपण. 4 किंवा 2-3 महिन्याची पाहू आपण. ठीक आहे, 1 फेब्रुवारी 2023 ची, मार्च, एप्रिल, मे. ठीक आहे, 31 फेब्रुवारी 2023 नंतर आपल्याला जी बघायची ती आपण बघू शकतो. कोणती बघू शकतो आपण, कोणती बघायची सांगा. 3, 2 महिन्याची, 4 महिन्याची. चला 4 महिन्याची म्हणजे 3-4 महिन्याची पाहू आपण. तर मी पाहणार आहे 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मे 2023 पर्यंत. 31 मे 2023. तुम्ही रक्कम बघा फक्त किती आहे. आता इथे मी 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मे 2023 ही रक्कम डेट सिलेक्ट केली आहे. अप्लाय करतोय. अप्लाय केल्यानंतर मला आता इथे डाटा दिसेल. तो डाटा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला बघायचं आहे तो डाटा किती आहे किती नाही. ठीक आहे, आता इथे बघा मी तुम्हाला दाखवतोय काय आहे तर. ठीक आहे, आता त्या पिरियडमध्ये म्हणजे 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत माझे टोटल व्ह्यूज किती होते. चला मी इथे राऊंड करून दाखवतो. 27 लाख व्ह्यूज. ठीक आहे, 27 लाख व्ह्यूज म्हणजे मजाक नाहीये. ठीक आहे, 27 लाख व्ह्यूज आले. चला पुढे बघूया पुढचं गणित. वॉच टाइम किती झालाय इथे व्यवस्थित बघा. वॉच टाइम आहे 1.5 लाख. 1.5 लाख घंट्याचा वॉच टाइम आहे. 1.5 लाख घंटे म्हणतोय मी, 1.5 लाख घंट्यांचा वॉच टाइम आहे. आपल्याला फक्त 4000 घंटे हवे असतात मॉनिटायझेशनसाठी आणि तुम्ही घाबरताय 4000 घंटे करण्यासाठी. ठीक आहे, 1.5 लाख घंट्याचा वॉच टाइम अवघ्या काही महिन्यामध्ये. ठीक आहे, आता पुढे बघा सबस्क्रायबर किती आले या पिरियडमध्ये. सबस्क्रायबर आले 12,700. फक्त एवढ्या काही मोजके दिवसामध्ये सबस्क्रायबर 12,700 झाले होते. 2-4 महिन्यामध्ये किती, 12,700. 1,000 सबस्क्रायबर लागतात आपल्याला. ठीक आहे, मग एका महिन्याचे किती पडले तुम्ही विचार करा. 3-4 हजार सबस्क्रायबर एका महिन्यामध्ये वाढले असतील. ठीक आहे, आता हे तुम्हाला कमाई दाखवायची मला. ठीक आहे, आता ही बघा अर्निंग. मी अजून थोडं झूम करतो जेणेकरून तुम्हाला स्पष्ट दिसेल. ठीक आहे, किती आहे अर्निंग. अर्निंग बघा किती आहे, $863.40. $863.40 एवढी कमाई आहे. ठीक आहे, आता आपण कॅल्क्युलेटरमध्ये जाऊया. ठीक आहे, आता कुठे आहे कॅल्क्युलेटर, इथं आहे. तर कॅल्क्युलेटर जाऊया आपण. सगळ्यात अगोदर किती डॉलर होते ते 863. तर सद्यस्थितीमध्ये डॉलरची किंमत किती आहे ते बघूया. तेव्हा डॉलरची किंमत कमी असेल जेव्हा मी 2023 मध्ये डॉलरची किंमत कमी असेल, 70, 80, 85 रुपये काहीतरी असेल. आता डॉलरची किंमत आहे 94 रुपये. 1 डॉलरची किंमत किती आहे, 94 रुपये आहे. तर आपले डॉलर होते 863.40
30 होते आय थिंक, 863.30. ठीक आहे, किती रक्कम होते बघा आता ही रक्कम आहे, मी तुम्हाला रक्कम दाखवतो. ही रक्कम आहे किती, $863 आणि किती कमवले माहिती आहे मी, 81,509 रुपये. $863 81,509, 81,000 मामूली रक्कम नाहीये. एका गव्हर्नमेंट सर्वंटची सॅलरी असते एवढी. ठीक आहे, तर जवळपास 81,509 रुपये कमवले मी त्या ड्युरेशनमध्ये, त्या 2-4 महिन्यामध्ये. तर तुम्ही विचार करा यूट्यूबची पॉवर काय आहे. आणि तुम्ही हे तर बघितलंच, तुम्हाला मी इथे हे दाखवलंच, याला कट करतो मी. तुम्ही हे तर बघितलंच की बघ काय की डॉलर किती बनले, पण तुम्ही हे नाही बघितलं बघ किती लोकांनी चॅनलवर व्हिजिट केली किंवा किती लोकांनी चॅनलला बघितलं. तर जवळपास याच्यामध्ये व्ह्यूज होते, जेवढे जास्त व्ह्यूज तेवढे जास्त पैसे बनणार. तर 27.3 लाख लोकांनी हा ड्युरेशनमध्ये लोक माझ्या चॅनलवर आले आणि त्यांनी माझे व्हिडिओज बघितले. 27 लाख. ठीक आहे, आताचं तर जाऊ दे, तुम्ही आताचं तर मी तुम्हाला दाखवणार नाही, पण तुम्ही गेस करू शकता की आता किती बघत असतील. ठीक आहे, वॉच टाईम आहे 1.5 लाख आणि सबस्क्रायबर आहे 12,700. आणि या ड्युरेशनमध्ये माझी कमाई झाली होती $863.40. म्हणजे किती, 81,509, 81,500, म्हणजे 81,500 जाऊ द्या, पण 81,000 एवढी मोठी रक्कम मी त्या ड्युरेशनमध्ये कमवली आहे आणि जी मला गुगल ॲडसेन्स थ्रू आली आहे. आता हे तर सांगतो तुम्हाला, याला क्लोज करतो. आता हे तर होतं फक्त काय, हे तर होतं फक्त गुगल ॲडसेन्सची कमाई, म्हणजे जी आपल्याला आपल्या व्हिडिओवर ज्या ॲडव्हर्टाईज दिसतात त्याची कमाई जी आहे ती 81,000. पण तुम्ही विचार करा की त्यावेळेस स्पॉन्सरशिपचे पैसे, अफिलिएट मार्केटिंगचे पैसे, बाकीचे ब्रँड कोलॅबोरेशनचे पैसे, ब्रँड प्रमोशनचे पैसे ते वेगळे. ठीक आहे, तर तुम्ही विचार करू शकत नाही. मी तुम्हाला एवढं सांगतो की जेवढी गुगल ॲडसेन्सची कमाई येते आपल्याला ॲडव्हर्टाईज थ्रू, ठीक आहे, गुगल ॲडसेन्सची जी कमाई येते जाहिरातींद्वारे, तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त कमाई आपली स्पॉन्सरशिप किंवा ब्रँड प्रमोशनमधून होते. ठीक आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं. मग तुम्ही विचार करा की किती कमी झाली असेल. आणि तुम्हाला हे कशासाठी दाखवतो माहिती आहे मी, जर तुम्ही नवीन क्रिएटर आहात, तुम्ही युट्यूबवर येण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही युट्यूब चॅनल सुरू करताय, डिमोटिवेट झाले, तुम्हाला वाटतं की आपले डॉलर बनत नाहीये किंवा तुमचे अजून 1,000 सबस्क्रायबर 4,000 घंटे वॉच टाइम पूर्ण झाले नाही, तर तुम्ही म्हणता कसे पूर्ण होईल, काय पूर्ण होईल. तुम्हाला काही ना काही स्वतःमध्ये सुधारणा करावी लागेल. माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज पडलेले आहे, ते सर्व व्हिडिओज बघून घ्या. मी खूप काळजीपूर्वक प्रत्येक व्हिडिओ बनवतो, त्याच्यामध्ये काही ना काही सांगितलेलं असतं. तर त्याच्यामुळे तुम्ही सर्व व्हिडिओ बघावे अशी माझी विनंती आहे तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही यूट्यूबची पॉवर जी आहे, तुम्ही विचार करा, माझ्या फक्त काही हजारामध्ये व्ह्यूज आहे, तर ज्यांचे मिलियन्समध्ये व्ह्यूज येत असतील तर त्यांचे महिन्याची किंवा त्यांची अर्निंग किती असेल, तर तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही. एवढी कमाई आहे यूट्यूबची. पण जेव्हा मेहनत केली, जेव्हा कष्ट घेतले, जेव्हा चॅनल मोठं केलं, जेव्हा तुम्हाला कोणीही विचारायला तयार नाही, तेव्हा तुम्ही यूट्यूबवर कन्सिस्टंटली काम करत राहिले. कोणालाही परवा नाहीये तुमची, पण तुम्ही फक्त स्वतःच्या चॅनलवर स्वतःवर विश्वास ठेवून काम करत राहिले, जिद्दीने काम करत राहिले आणि पुढे दररोज काही ना काही शिकत राहिले. तुमचे सबस्क्रायबर वाढत राहिले, व्ह्यूज वाढत राहिले, वॉच टाइम वाढत राहिला आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्ही अजून दुपटीने काम करायला सुरुवात केली, तर तुमचा सुद्धा हा दिवस येणार आणि तुमची सुद्धा कमाई याच्या दुपटीने किंवा तिपटीने वाढेल. त्याच्यामुळे यूट्यूबला जे आहे हलक्यामध्ये घेऊ नका. ही यूट्यूबची पॉवर आहे किंवा सोशल मीडियाची पॉवर आहे. घर बसल्या बसल्या तुम्ही एवढी रक्कम कमवू शकता. मी कमवली आहे, तुम्ही सुद्धा कमवू शकता. तर आय होप हेच या व्हिडिओमध्ये मला दाखवायचं तुम्हाला की किती कमी दिवसामध्ये किती जास्त रक्कम आपण कमवू शकतो यूट्यूबपासून. यूट्यूबची पॉवर काय आहे ती तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवली. आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला खूप मोटिवेट करेल आणि यूट्यूबवर काम करण्यासाठी प्रवृत्त करेल. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, पण या व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा की तुम्हाला काय वाटलं, तुमचा काय अभिप्राय आहे तो मला जाणून घ्यायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय नक्की लिहा. तुम्हाला हा व्हिडिओ मोटिवेट झाला का या व्हिडिओ बघून ते नक्की सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. आणि या व्हिडिओला आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ज्यांना यूट्यूब सुरू करायचे किंवा ज्यांनी सुरू केलेलं असेल तर त्यांच्यासोबत शेअर करायला नक्की विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मी बाकीच्या व्हिडिओमध्ये देत राहील. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त हाईप करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.